नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, घरात सुख समृद्धीसाठी अमावस्येच्या रात्री आपणास कापुरासोबत या वस्तू जाळल्यामुळे अनंत प्रकारचे लाभ होतात. घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते. लक्ष्मी घरामध्ये निवास करते. घरात बरकत येत नसेल, घरात पैसा टिकत नसेल, पैसा येतो पण विनाकारण खर्च होत असेल, तर मंडळी, सुख समृद्धीसाठी अमावस्येच्या रात्री आपणास कापुरासोबत या वस्तू जाळल्यामुळे अनंत प्रकारचे लाभ होतात. घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते. घरात लक्ष्मी निवास करते. तर मंडळी, घरात पैसा येत नसेल, घरात पैसा टिकत नसेल, घरात पैसा तर येतो पण बरकत येत नसेल, विनाकारण पैसा खर्च होत असेल, तर हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या अडचणी दूर होताना दिसतील. तर मंडळी, अमावस्येचा दिवस हा लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी जर तुम्ही लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय केला तर 100% घरात लक्ष्मी स्थिर होते, निवास करते. तर मंडळी, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर झाली असेल तरच घरात लक्ष्मी प्रवेश करते, अन्यथा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याचे कारण म्हणजे जेव्हा आपण बाहेरून घरात येतो तेव्हा आपल्या पायासोबत धुळीच्या रूपाने नकारात्मक ऊर्जा घरात येते. कारण आपण बाहेर फिरून येत असतो किंवा काम करून येत असतो, तर आपण अनेक ठिकाणी जात सुद्धा असतो. तर यामुळे आपल्या पायाच्याद्वारे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत असते. जर घरात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असेल तर घरात अडचणी व कष्ट सोसावे लागतात. घरात नकारात्मक ऊर्जा येण्याचं दुसरं कारण म्हणजे काही लोक आपल्या घरात येतात, आपली सुखसमृद्धी पाहून किंवा घरातील वातावरण पाहून त्यावर जळतात. त्यामुळे आपल्या घरात नजर लागते. आपल्या घराला नजर लागली की आपल्या घरातील कामं बिघडायला लागतात. कोणतंही काम वेळेत पूर्ण होत नाही, कामात अडथळे यायला लागतात. जे काम खूप लवकर व्हायला पाहिजे होतं ते कामही लवकर होत नाही, त्यासाठी उशीर लागतो. कारण त्यांच्या नजरेच्या प्रभावाने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढलेला असतो. आपल्यावर व आपल्या घरातील लोकांवर याचा सुद्धा प्रभाव पडू शकतो. म्हणून नजरदोष काढण्यासाठी हा कापुराचा उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतो. त्याचबरोबर अमावस्या आणि पौर्णिमा याच्या आसपास घरात भांडणं व्हायला लागतात, किटकिटी व्हायला लागतात किंवा मतभेद व्हायला लागतात किंवा घरातील एखादी व्यक्ती खूप चिडचिड करू लागते. कारण अमावस्येच्या काळोख रात्रीचा प्रभाव आपल्यावर व आपल्या ग्रहांवर सुद्धा पडत असतो आणि याचाच प्रभाव म्हणून घरातील एखादी व्यक्ती अमावस्या आणि पौर्णिमेच्या जवळपास खूप चिडचिड करू लागते, खूप घाबरू लागते. मग या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव फक्त याच व्यक्तीवर न राहता घरातील सर्व व्यक्तीवर सुद्धा पडत असतो. म्हणून ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी हा उपाय आपण घरात करणार आहोत. आपल्या घरात एखादी व्यक्ती व्यवसाय करत असेल, बिझनेस करत असेल, तर त्या बिझनेसमध्ये सतत घाटा होत असेल किंवा तुमचे बिझनेसमध्ये अडचणी येत असतील किंवा तुमचे ग्राहक कमी झालेले आहेत, तुम्ही मेहनत तर खूप करत आहात पण मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमचे दुकान व्यवस्थित चालत नसेल, म्हणजे दुकानात बरकत येत नसेल, तर अशा वेळी सुद्धा तुमच्या दुकानात कोणाची नजर न लागावी म्हणून हा उपाय तुम्ही दुकानात सुद्धा करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादा बिझनेस करत असाल किंवा नोकरी करत असाल तर तुम्हाला काम तर खूप करावं लागतं, पण त्या मानाने तुम्हाला यश कमी मिळत असेल तर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या घरात साठलेला आहे, तुमच्या दुकानात साठलेला आहे. आणि ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रथम आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाल्याशिवाय राहत नाही. तर मंडळी, विधी सुरू करण्यापूर्वी घर व्यवस्थित आवरलेलं असावं, सूर्यास्ताच्या आधी घर झाडून पुसून घेतलेलं असावं, उंबरठ्यावर हळदी कुंकू अक्षत ठेवायचं आहे. त्यानंतर उंबरठ्याच्या समोर दिवा लावायचा आहे. हातपाय स्वच्छ धुवून आपणास देवाच्या समोर बसायचं आहे. जर तुम्ही स्नान करू शकत असाल तर अतिशय उत्तम. देवाच्या समोर बसून ही विधी आपणास करायची आहे. मातीची एखादी पंती आपणास घ्यायची आहे. अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी, सुख समृद्धी घरात आणण्यासाठी
कापुरासोबत काही वस्तू जाळल्या तर अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे घरातील वास्तुदोष कमी होतात आणि वातावरण पवित्र होते. भीमसेनी कापूर शुद्ध मानला जातो. जर तुम्ही भीमसेनी कापूर हा उपाय करण्यासाठी घेतलात तर अतिशय उत्तम. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर सुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये आपणास 3 कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत. कापूर जळायला लागला की त्यामध्ये 3 लवंगा टाकायच्या आहेत आणि 2 तमालपत्र टाकायचं आहे. तर मंडळी, यासोबतच आपणास 3 वेलची घ्यायचं आहे. यात थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी टाका आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. हा विधी अमावस्येच्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर प्रदोष काळात किंवा रात्री 8 ते 10 या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता. तर मंडळी, कापूर हे घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी वस्तू मानली जाते. त्याचबरोबर लवंगामध्ये नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खूप गुण आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी सुद्धा लवंगाचा उपाय केला जातो. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि अडकलेली कामं मार्गी लागतात. तमालपत्र वापरण्याचे फायदे आपण जाणून घेऊया. 2 तमालपत्र आपणास कापुरासोबत जाळायचं आहे. तमालपत्राचा धूर मानसिक ताण कमी करतो आणि घरात सुखशांती समृद्धी आणत असतो. जर घरात सतत वाद होत असतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे. तमालपत्रावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्र ग्रह धन ऐश्वर्याचा संपत्तीचा कारक मानला जातो. यामुळे तमालपत्र घरात जाळल्यामुळे सुख समृद्धी ऐश्वर्य आपणास प्राप्त होते. कापूर आणि पिवळी मोहरी. कापुरासोबत थोडी पिवळी मोहरी जाळल्याने घरातील आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होते. पिवळी मोहरी हे गुरुग्रहाचं प्रतीक मानलं जातं. गुरुग्रह सुख संपत्ती आणि समाधान याचे कारक मानला जातो. तर तुम्हाला या सर्व गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर कापुरासोबत पिवळी मोहरी जाळणे सुद्धा शुभ मानले जाते. या उपायामुळे नजरदोष दूर होतो आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव यामुळे वाढत असतो. नंतर त्यामध्ये 3 विलायची टाकायचं आहे, कारण विलायचीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. तर मंडळी, कुंडलीमध्ये गुरु आणि शुक्र ग्रह पैसा देण्याचं कार्य करतात, तर बुध ग्रह हा पैसा टिकवण्याचं काम करतो. पैसा तुम्ही खूप कमावत आहात पण बरकत येत नसेल, टिकत नसेल तर कितीही कमावून फायदा नसणार आहे. म्हणून या कापुरासोबत विलायची सुद्धा जाळलंच पाहिजे. या उपायामुळे आपला पैसा टिकत आहे याची जाणीव आपणास झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रज्वलित झाल्यानंतर आपणास देवांची आरती करायची आहे. देवांचे, कुलदेवीचे, कुळदेवाचे आणि तुमच्या इष्टदेवाचे स्मरण करायचे आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरात लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी आपणास प्रार्थना करायची आहे. हा धूर तुम्हाला संपूर्ण घरात द्यायचा आहे, अगदी कानाकोपऱ्यात. तर मंडळी, हा धूर देत असताना ओम श्रीम नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपणास करायचा आहे. बाथरूम सोडून आपणास अगदी घराच्या कानाकोपऱ्यात याचा धूर द्यायचा आहे. त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला 5 वेळा ओवाळायचा आहे. त्यानंतर हा कापूर मुख्य प्रवेशद्वाराला ओवाळल्यानंतर कापूर नंतर आपणास घरात आणायचा नसतो. तो कापूर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच ती पंथी आपणास ठेवायची आहे. नंतर सकाळ झाल्यानंतर ही उरलेली राख आपणास मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर अशी पसरवून द्यायची आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, ते तिथेच थांबते आणि घरात लक्ष्मी प्रवेश करते. तर मंडळी, घराच्या समोर ही राख टाकल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही, ती बाहेरच्या बाहेरच निघून जाईल. तर मंडळी, पूर्ण विधी झाल्यावर घरातील खिडक्या थोड्या वेळासाठी उघड्या करावेत, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून जाईल. शक्य असल्यास रात्री विष्णू सहस्त्रनाम आणि महालक्ष्मी अष्टक ऐकावे किंवा वाचावे. या रात्री घराच्या मुख्य दरवाजा उघडून तिथेच लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक छोटा दिवा आवर्जून लावलाच पाहिजे. विधी करत असताना मनात कोणाबद्दल वाईट विचार नसावेत. शक्य असल्यास ही विधी करताना कोणाशीही बोलू नका, मौन पाळा, जेणेकरून तुमची एकाग्रता भंग होणार नाही. हा विधी केवळ एक अमावस्येलाच न करता दर महिन्याला तुम्ही हा विधी केलात तर अधिक चांगले परिणाम आपणास दिसून येतील. या पद्धतीने तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि आर्थिक आणि मानसिक अडथळे दूर होण्यास मदत होते.
तर मंडळी, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.